नमस्कार, मी शुभदा आणि शुभदाच रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं भरभरून स्वागत करते. आज आपण मसाला चिकन कसं करायचं ते पाहूयात. म्हणजे सुक्क चिकन, ड्राय चिकन, चिकनचा मसाला. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. आता इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. 4 ते 5 पाण्यातून व्यवस्थित असं क्लीन करून घेतलेलं आहे. आता अर्धा किलो चिकन साठी इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चिमूटभर पेक्षा थोडस जास्त मीठ घेतलेलं आहे, कारण पुढे आपण जेव्हा ग्रेव्ही बनवणार आहोत तेव्हाही मीठ आपण घालणार आहोत, त्याच्यामुळे मीठ इथे थोडंसंच घाला. आता संपूर्ण हळद मीठ या अर्धा किलो चिकनला आपण व्यवस्थित असं मॅरिनेट करून घेऊयात. पूर्ण चिकन मॅरिनेट झालेलं आहे आणि जवळपास आता याला आपण पुढे कमीत कमी एक 10 मिनिटं तरी कव्हर करून म्हणजे झाकण ठेवून घेऊयात. आता मी चिकन तोपर्यंत मॅरिनेट होते, त्याच्यासाठी आता पुढे वाटणासाठी काय साहित्य लागेल ते पाहूयात. इथे मी एक इंच आलं घेतलेलं आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, सुकं खोबरं, एक मीडियम साईजचा टोमॅटो आणि 2 कांदे. आता हे सगळं आणि मूठभर कोथिंबीर. आता हे सर्व बारीक चिरून आपण मिक्सर मधून याची एक स्मूथ अशी पेस्ट करून घ्यावी. तुमच्याकडे जर सुकं खोबरं नसेल तर तुम्ही ओलं खोबरं वापरू शकता, काहीच हरकत नाही. व्यवस्थित असं पाणी घालून एकदम बारीक अशी पेस्ट आपण बनवणार आहोत. हे चिकन करायला अगदी सहज आणि सोपं आहे. फार काही इन्ग्रेडियंट्स याच्यात घातलेले नाहीयेत, त्याच्यामुळे या गोष्टी सहज तुमच्या घरात उपलब्ध पण होतील. मस्त असा छान अशी बारीक पेस्ट करून घेऊयात आपण. आता बारीक अशी पेस्ट झालेली आहे. चिकन मसाल्यासाठी लागणारे जे मसाले असतात त्याच्यासाठी इथे गरम मसाला 2 चमचे घेतलेला आहे, लाल तिखट अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ असं घेतलेलं आहे. आता गॅसवर कढई तापायला ठेवून मीडियम फ्लेमवर तापायला ठेवून त्याच्यामध्ये एक 2 पळ्याभर तेल सुद्धा आपण ऍड केलेलं आहे. कुठलीही नॉनव्हेजची रेसिपी असली ना की त्याला तेल थोडं जास्त लागतं. तेल हलकस असं गरम झालं की याच्यामध्ये आपण जो वाटून घेतलेला मसाला होता, वाटण होतं, ते घालून जवळपास एक 2 मिनिटं या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊयात. कुठलाही मसाला हा तेलामध्ये जर चांगला तुम्ही भाजला ना की त्याची चव रेसिपीमध्ये किंवा त्या भाजीमध्ये खूप छान उतरते. आणि आता मी हा मसाला अजून चांगला भाजण्यासाठी थोडंसं एक चिमूटभर मीठ घालून घेते. मीठ घातल्याने काय होतं, मसाला भाजायला सोपा जातो आणि पटकनही परतला जातो, भाजला जातो तो. मस्त. तुम्ही पाहू शकता 2 मिनिटं होत आलेली आहेत आणि साईडने आता असं तेलही सुटायला लागलेलं आहे या मसाल्याला. मस्त. पाहू शकता तुम्ही. असं साईडने तेल सुटायला लागलं की आपल्याला आता मसाले घालून घ्यायचे, ज्याच्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि जवळपास 2 मोठे चमचे गरम मसाला घेतलेला आहे. पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ आणि जवळपास एक 2-1 मिनिटं तरी छान असं परतून घेऊ तेल सुटेपर्यंत. आता 2 मिनिटं माझी झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता मसाल्याचा रंगही चेंज झालेला आहे, बदललेला आहे आणि साईडने तेलही सुटायला लागलेलं आहे. मस्त.
मसाला जोपर्यंत असा चांगला भाजत नाही तोपर्यंत आपल्याला चिकन याच्यामध्ये घालायचं नाही. आता तुम्ही पाहू शकता हळूहळू साईडने खूप जास्त प्रमाणात तेल सुटायला लागलेलं आहे. आणि आता जे काही आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे, मॅरिनेटेड चिकन, ते आपण घालून घेऊयात. मस्त पूर्ण चिकनला मसाला लागेपर्यंत आपण व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात. वा, काय वास सुटलेला आहे मस्त. आता संपूर्ण चिकनला मसाला हा लागलेला आहे आणि जवळपास एक 5च मिनिटं फक्त आपल्याला वाफ काढून घेऊयात. वाफ याच्यासाठी की जो काही मसाला आपण भाजलेला आहे तो चिकनला व्यवस्थित असा लागावा, त्याच्यासाठी. 5 मिनिटं झाल्यानंतर मी पुन्हा एकदा झाकण काढून पाहतेय तर एकदम छान असं साईडने मसाला व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे. आणि आता याच्यामध्ये एक अर्धा ग्लास आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी याच्यासाठी की वरती मसाल्याला तेल तवंग तरी खूप छान येते. पाणी घातल्यानंतर अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा चिकन व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मस्त. आता चवीनुसार मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा चिकन व्यवस्थित असं मिक्स करून जवळपास एक 20 मिनिटं तरी याला आपल्याला स्टीम करून घ्यायची आहे. चिकन जेवढं तुम्ही छान वाफेवर शिजवाल तेवढी चिकनला टेस्टही खूप छान येते. अधूनमधून झाकण काढू नका, कारण वाफ जशी जात जाईल तसं चिकन शिजायला वेळ लागतो. त्याच्यामुळे मीठ आणि पाणी घातल्यानंतर तुम्ही याच्यावर व्यवस्थित मिक्स करून जवळपास 20 मिनिटं तरी स्टीम काढून घ्या. 20 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही आता पाहू शकता व्यवस्थित असं तेलही सुटलेलं आहे आणि चिकनही शिजत आलेलं आहे. आता खरं तर ड्राय चिकन म्हटलं की थोडंसं सॅम्पल लागतं आपल्याला. सॅम्पल म्हणजेच काय की थोडंसं काही असं प्यायला जर रस्सा मिळाला किंवा तरी काही मिळाली तर ते छानच लागतं. तर अशा स्टेजला 20 मिनिटं झाल्यानंतर आपण यातली थोडीशी तरी किंवा थोडासा रस्सा आपण बाजूला काढून घेणार आहोत सॅम्पल म्हणून. हे बघा असं मी पातेलं घेतलेलं आहे आणि जवळपास एक 3 पळीभर मी रस्सा आता बाजूला काढून घेतेय. आणि याच रस्स्यामध्ये अगदी थोडंसं एक वाटीभर पाणी घालून छान असं उकळून द्या. मी पुढे तुम्हाला दाखवेलच. तोपर्यंत शुभदाच रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल आयकॉनही प्रेस करा. आता माझा पळीभर रस्सा काढून झालेला आहे आणि पुन्हा एकदा हे चिकन मी व्यवस्थित असं मिक्स करून जोपर्यंत चिकन आता ड्राय होत नाही तोपर्यंत आपण छान असं त्याला एक 10 मिनिटं तरी शिजू द्यात. मस्त अशी उकळी पण आलेली आहे आणि जे आपण रस्सा काढलेला आहे तो मी एका साईडला असा उकळायला ठेवलेला आहे. म्हणजे 10 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता ड्राय चिकन आपलं मस्त शिजलेलं आहे आणि वासही खूप छान येतोय. मस्त असा चिकनचा मसाला आपला रेडी झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. वा, संपूर्ण चिकन आपण अर्धा ग्लास पाण्यामध्ये छान असं मुरेपर्यंत नुसतं वाफेवर असं शिजवलेलं आहे. अशा प्रकारचं चिकन खायला खूप टेस्टी लागतं. भाकरी असेल, पोळी असेल, ज्याबरोबर तुम्हाला खायचं असेल त्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीजमध्ये. नमस्कार. मस्त असा टेक्स्चर आलेला आहे आपल्या चिकनला, तुम्ही पाहू शकता. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की कशी झालेली आहे. थँक यू.